देवगुणे तेशी दुर्लभजे सद्बुद्धी, जे परमात्मची अवधी तैसा गंगेशी उदधी निरंतर, तेशे ईश्वरा वाचोनी काही, जे अनिकलानी नाही, ते कच्ची बुद्धी पायी अर्जुना जगी, ए रते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, तेच निरंतर रमती अविकी, म्हणून या पार्था स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वता दृष्ट नाही, जैसी दीपकलिका धाकुटी, परी बहुते जाते प्रगटी, तैशी सद्बुद्धी हे ठेकुटी म्हणू नये. अध्याय 2 सांख्ययोग. 41व्या श्लोकावर भगवंत अर्जुनाला गीतेचं रहस्य सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज प्राकृत भाषेत, आपल्या भाषेत आपल्याला सहज तुम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये कळल असा विवेक द्याली, असा विचार द्याली. कारण की आपल्याकडं जी बुद्धी आहे ती बुद्धी विवेक प्रधान आहे. आपल्या बुद्धीला आपल्याला विवेक करता येतो. बाकीकडं ज्या बुद्धी आहेत पशुपक्ष्याकडं, त्याच्याकडं विवेक नाही, भावना नाही, वाचा नाही. आपल्याकडं वाचाशक्ती आहे, व्यवहार करता येतो. आपल्याला अनेक वस्तूचं ज्ञान शब्दांनी होतं. आपल्याला अनेक शब्दांनी, नावानी, गावाचं, तुमचं ठुलेलं नाव, त्या नावाचं, अनेक असणाऱ्या वस्तू घरात ज्या ज्या आहेत, बाहेर आत सगळ्या वस्तूला नावं आहेत आणि त्या नावाने त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं आपल्या बुद्धीत. पशुपक्ष्याला, कुत्र्याला काय नाव आहे? काय नाव नाही त्याला, आपण ठेवलं त्याचं नाव. त्याला कोणत्या वस्तू आहेत जगात, चांगल्या का वाईट, काहीच कळत नाही. काऊन की तिथं भावना नाही आणि तिथं विचार बी नाही. आपल्या ठिकाणी भावना आहे, आपल्याला विचार करता येतो, खऱ्या खोट्याचा निवाडा करता येतो. काय खरं, काय घ्यावं आणि काय टाकावं आपल्याला कळत. आपल्याला विवेक आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या ठिकाणी निश्चय करता येतो, भाव आहे. भावे बी न देव न कळे निसंदेह. निस्ताच विचार नाही तर निस्ताच भावना नाही. म्हणून भावनेवर बरेच लोक भावनेचे अधीन होऊन परमार्थ करतात. काय करून? भावना ठेवून परमार्थ करतात, विचार न करता. काय नाही केला? विचार न करता भावनेच्या आहारी पडून आपण परमार्थ करीत असतो. आणि तो भावनेचा परमार्थ विचार न करता केला तर तो परमार्थ फलद्रूप होत नसतो. कुठंतरी आपल्याला सुख होत नसतं, त्याने आपल्याला ज्ञान होत नसतं, आपलं जन्ममरण निवृत्त होत नसतं. भावनेनं केलेला परमार्थ दुसरीकडे जात असतो. अनेक भावना करतात, अनेक असणारे आपण जगात पाहिले. कोण कोणाला देव समजून पूजा करील न विचार करता, भावनेच्या म्हणून पडली रूढी जगापरिचार, चालविते व्यवहार सत्य म्हणून. असे अनेक आपण परमार्थिक लोक पाहिलेत. असा गर्दा आहे, भयानक गर्दा होतो, भयानक लोक जाते तिथं. पण काय? निस्ती भाव नाही, विचार नाही, खरं खोटा. आणि म्हणून जो दुसरा तिथं जो समाज जमातो आणि ज्यांनी जमिविला त्या ठिकाणी बी दुसरीच भावना आहे आणि ह्याच्या ठिकाणी बी दुसरीच भावना आहे. असं आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं आणि चालले. हे भावनेच्या आहारी पडून बरेच असणारे साधक लोक, बरेच असणारे हे भक्त दुसरीकडेच बोंगळ येते. काय पडून? भावनेत पडून, भावनेमुळं. म्हणून आपल्याकडं भावना आहे, आपल्याकडं बुद्धी आहे, म्हणून तिला लहान म्हणू नये. कोणती बुद्धी? सद्बुद्धी, चांगली बुद्धी, विवेक प्रधान बुद्धी, खऱ्या खोट्याचा निवाडा करणारी बुद्धी. म्हणून खरं बुद्धीचं हरिपाठात बी तेच वर्णन केलेलं. मग बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सगळं मिळतं. एक परमात्मा मिळाला, सगळं मिळालं. विचारसागरात ऐकलं आपण, ज्यांनी ब्रह्म जाणलं त्याला जाणायला जगात काही उरलं नाही.
ज्यांनी ब्रह्म जाणलं त्याला जगात काही कळून घ्यायला उरलं नाही, सगळं कळालं त्याला. कोणाला? ज्याने ब्रह्म जाणलं त्याला जगात काही जाणायचं उरलं नाही. आणि ज्याला ब्रह्मच नाही कळालं, परमात्माच नाही कळाला, त्याला काय कळालं? व्यवहारामध्ये आपण असं पाहतो, पती कळाला, बाकी काही कळो की न कळो तिला. घरात काय कळाला? पती कळाला, पतीचे सगळे लक्षणं सगळं तिचं कळालं. पतीला काय पाहिजे, काय नाही पाहिजे, काय आवडतं, काय नाही आवडत, हे सगळं तिला कळालं. तिला आता बाकीच्या नाही कळालं तरी चालतं, कळो की न कळो, तिचं काही रुकत. आणि सगळं कळालं आणि पतीच नाही कळालं. सगळं कळालं पण काय नाही कळालं. मग काय कळालं? जसं व्यवहारातलंही नाही आपल्या, पतीच कळाला नाही आणि सगळं कळालं. इतकी शहाणी आहे ती की सगळं कळालं, लोकांचं मनोगत कळतं तिला, फक्त पतीच कळना. मग व्यवहारात किती अवघड काम आहे ते. तसंच परमार्थात आहे. जर देव नाही कळाला, बाकी काही कळालं तुम्हाला तर काहीच कळालं. कहाँ गए तो कहाँ नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठं गेले आणि काय आणलं? काहीच आणलं नाही. बेजारी झाली. म्हणून त्रिविणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ आहे. नामी शब्द कसे येतं महाराज? नामी, नाम आणि त्या नामा, ज्याच्यावर नाम, ज्याचं ठेवलेलं नाव आहे, जो त्या नामाला आधार आहे, नामी, त्या नामीचं जर नाही दर्शन घेतलं तर नाही नामी कळाला तर व्यर्थ आहे. मग सगळं केलेलं काय गेलं? व्यर्थ गेलं. म्हणून लक्षात घ्या, इथं महाराज म्हणतात सद्बुद्धी, चांगली बुद्धी, विवेक प्रधान बुद्धी, देव कळून घ्यायला निघालेली बुद्धी, ही बुद्धी चांगली. संसार करणारी बुद्धी पागले. सायाशी करीशी प्रपंच, दिन निशी रात्र दिवस प्रपंच करायची ती बुद्धी पागल आहे. चांगली बुद्धी नाही ती. त्या बुद्धीनं बघा, ती बुद्धी तुम्हाला नरकाला नेणारी, ती बुद्धी तुम्हाला यमाच्या दारात उभी करणारी, ती बुद्धी तुम्हाला अनंत जन्माचं दुःख तुमच्या अंगावर टाकणारी. म्हणून तुमची जी बुद्धी आहे ती बुद्धी इतकी, जर परमार्थ करू लागली तर चांगली, आणि संसार करू लागली मग पागल आहे. तुमच्या बुद्धीनं काय करावं? परमार्थच करा. तुमच्या बुद्धीसारखी बुद्धी दुसरीकडं नाही. इंद्राची नाही, अमृत पेत असेल, ब्रह्मदेवाची नाही, जग निर्माण करीत असेल, आणि बाकी पशुपक्ष्याची तर सोडूनच द्या. इतकी तुमची बुद्धीची असणारी कुशलता आहे. तुमच्या बुद्धीनं तुम्हाला मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं कळतं. काय कळतं तुम्हाला तुमच्या बुद्धीनं? मी सच्चिदानंद रूप आहे, मी ब्रह्म आहे असं तुम्हाला तुमच्या बुद्धीत कळतं. तुमच्या पुढं आरसा ठेवला तर त्याच्यातलं खोटं वाटतं तुम्हाला. कुत्र्यापुढं आरसा ठेवला तर ते भुकतं त्याला पाहून. म्हणजे इतकी बुद्धी विलक्षण आहे तुमची. कुत्र्यापुढं आरसा ठेवला तर ते दुसरं हे म्हणतं आणि मी एक ते एक, आणि मग सुरू करतं ते भुकायला. अनेक वानेरा पुढं ठेवलं ते जातं खातं, चिमणी पुढं ठेवलं ती स्वतः मारीत राहते त्या आरशातल्याला. काऊन की ते प्रतिबिंब वाटत नाही, त्याला खरं वाटतं. काऊन की त्याची बुद्धी तितकीच आहे, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटी तितकी आहे, त्याला पुढचं खरं वाटतं आणि ते रमतात तिथं. म्हणून तुमची बुद्धी तशी नाही. तुमच्या बुद्धीत विवेक आहे. तुमच्या बुद्धीत दुधात तूप दिसतं तुम्हाला आणि काढता तुम्ही. कशातून तूप काढलं? माणसं म्हणते ताकातून लोणी काढलं. नाही, दुधातून काढलं. कुठून काढलं? आपण व्यवहार म्हणतो ताकातून काय काढलं? झालं का ताक? हो म्हणले झालं, पण लोणी काढायचं राहिलं ताकातून. मग लोणी काढून घेतलं आणि न्या गंगूबाई, काय न्या? ताक न्या. का ताकातून काय काढलं? मग कुठून काढलं लोणी? लोणी कुठून काढलं? दुधातून काढलं, ताकातून नाही काढलं. दुधाचं इर्जन केलं, इर्जनाचं उसळलं, मग लोणी काढलं आणि मग तूप केलं. म्हणजे इथपर्यंत तुमची दुधातून तूप काढण्यापुरती बुद्धी आहे. किती बुद्धी आहे? आता बघा ना तुमची किती विलक्षण बुद्धी आहे.
आणि तसं तुम्हाला इथं बी हे सगळ्या शास्त्राचं मंथन करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचं मंथन करून काय करणं, हरिभजनी हे धवळीले जग याचं मंथन करावं लागेल. तुम्हाला काय म्हणायले ज्ञानेश्वर महाराज, काय म्हणते गीता, काय म्हणते हरिपाठ, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण काय म्हणते, याचं काय करावं लागेल. सर्व सुख गोडी शाहीशास्त्र निवड. तुला सर्व सुख पाहिजे ना, का काही सुख आणि काही दुःख पाहिजे. हे आजचा दिवस सुखाचा आणि उद्याचा दुःखाचा, पुन्हा परवा दिवशी सुख आणि त्याच्या परवा दिवशी पुन्हा दुःख, असं पाहिजे का तुम्हाला. एक दिवस चांगला आणि एक दिवस वाईट. एक दिवस रट्टे खायचे आणि एक दिवस माळ घालायचे गळ्यामध्ये हार, असं पाहिजे का. एक दिवस बाता मारा कोणी येऊन आणि दुसऱ्या दिवशी मग आदर सत्कार करा, असं पाहिजे का तुम्हाला. सगळ्याला असं पाहिजे का. सतत आपल्याला सुख पाहिजे, सर्व सुखाचीच आपल्याला गुढी. मग शास्त्र निवड, मंथन कर, पहा शास्त्रात काय काय सांगितलं. अशी आपल्या बुद्धीला शास्त्र कळतं, आपल्या बुद्धीला शास्त्रातला अर्थ कळतो, आपल्या बुद्धीला त्या अर्थाचा निश्चय करता येतो. इतकी तुमची बुद्धी कुशल आहे. जसं घरामध्ये एक दिवा असतो, सगळीकडे प्रकाश करीत असतो, त्याला लहान म्हणू नये. त्या दिव्याला काय म्हणू नये, लहान म्हणू नये. उपाधी लहान आहे का दिवा ती प्रकाश लहान आहे. त्याला जशी जशी उपाधी लागल तसा तसा मोठा होत असतो. कोण थोकटी म्हणू नये त्या दिव्याला, त्या ज्योतीला लहान म्हणू नये, ती महानच आहे. ज्योत काय ती, तशी तुमची बुद्धी थोकटी म्हणू नये, लहान नाही. ती ब्रह्म स्वरूपाला नेऊन घालणार आहे तुम्हाला. त्या बुद्धीमध्ये मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं कळतं. कुठं कळतं, तुमच्याच बुद्धीला. बुद्धीचा पालट झाला रे काही, म्हणून पलटा तिला. मागुता नाही मनुष्य जन्म, पुन्हा मनुष्य जन्म नाही. जन्म आहेत पुढं, बुद्धी भेटल पुढं, खाला प्याला भेटल तुम्हाला, शरीर भेटल, पण मी सच्चिदानंद ब्रह्म असं कळणार बी नाही, कळून देणार बी नाही. तिथं काय काय नाही, तिथं कळून देणारे बी नाहीत. कुत्र्याला तू ब्रह्म आहे असं म्हणतच नाही, भांडतं ते, भुकतं त्याच्यावर. इथंच कळतं मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. आपल्याला कळून बी घेता येतं आणि इथं कळून बी देणार आहेत. तुम्ही ब्रह्म आहेत असं कळून देणार आहेत आणि मी सच्चिदानंद ब्रह्म आहे अशी बुद्धी बी आहे तुमच्याकडं. काय काय कमी आता इथं. आपल्याला वाटतं कमी आहे, बंगला नाही, कमी आहे गाडी नाही, कमी आहेत चांगले दागिने नाही, गुलधाव सोने बी नाही, राजेचं लेणं नाही. मला दादुले नको ग बाई, दादुले म्हणजे परमात्मा नको. काय काय नाही मला, आंबाड्याची भाकर आहे आणि पुन्हा ती चटणी आहे वर, आणि त्याच्यात तेलाचे बी धार नाही, फाटकेच कपडे तर शिवायला द्वारा बी नाही, देवाला बी काय नाही, देवघर नाही, बरंच काही नाही ना आपल्याकडं. हे नरम बिछाना नाही, असणार पिवळं जसा गुळ असतो तसं सोनं बी नाही, गुळधाव सोने बी नाही, राज्याचं लेणं बी नाही. म्हणून हे पाहिजे आपल्याला. काय काय पाहिजे, ती जशी बारुडातली बाई ते नाथ महाराजांनी घेतलं सोंग आणि सांगितलं असं असं पाहिजे आपल्याला. चांगलं घर पाहिजे, चांगले कपडे पाहिजे, दागिने पाहिजे, गाडी पाहिजे, नरम बिछाना पाहिजे, ते एसी पाहिजे. हे असं पाहिजे आपल्याला का परमात्मा पाहिजे. आणि लक्षात घ्या, आणि हे सगळं असून जर दुःखी आहेत तर ते सुख देऊ शकत नाही. हे सगळं आहे पण दुःखी आहेत लोक. हे कोणाकडं नाही, बऱ्याच जणाकडे ह्या वस्तू. मग त्याला जाऊन विचारा, बरं आहे का तुमचं, नाही म्हणे सगळं आहे पण पद नाही ना. काय नाही, पद नाही. आणि काय पाहिजे मग, पद पाहिजे. बरं पदावाल्याकडे जाऊन विचारा, बरं आहे का तुमचं, नाही पण काय करा, सरपंचच आहे मी गावातला, आमदार पाहिजे. आमदारकडे जाऊन विचारा, तुझं कसं काय तुमचं, बरं आहे ना. आमदार पण मला खासदार व्हायचं होतं. काय व्हायचं होतं, खासदार व्हायचं होतं. बरं खासदाराकडे जाऊन विचारा, कसं काय तुमचं, खासदार झाले तुम्ही, हो पण पद नाही केलं मला, मंत्री नाही केलं, नुसतं खासदार ठुलं आणि ढोपरून गेले मला. काय पाहिजे, मंत्री. पण आता मंत्री पाहिजे, पण काय करतात त्या मंत्र्याला, हे त्या मंत्र्याला कोणी विचारितच नाही आणि कोणचं तिकडून फाकीच बी येत नाही. दुसरा मंत्री पाहिजे मोठा,
बरं ते मंत्री केला, मोठा मंत्र्याकडे जाऊन विचारतो, तो म्हणतो काय करावं या मंत्र्याला, मुख्यमंत्री पाहिजे. म्हणजे असेच म्हणजे पाहिजेत हे संपतच नाही. हे याला कुठं स्टॉप नाही, कुठं काय नाही, रुकणं नाही, स्टॉप नाही, थांबत नाही, शांतता नाही, पाहिजेतच. पण परमार्थ मिळाल्यानंतर स्टॉप झाला, काही मिळवायची इच्छाच राहिली नाही. परमात्मा मिळाला, बस संपलं. आता काय मिळवायचं, काहीच मिळवायचं राहिलं नाही, नाही इच्छाच राहिली नाही, निरीच्छ जीवन झालं. इच्छा केली ते पावलो, कृत्य झालो, आता कृतार्थ झालो, आता काही करायचं उरलं नाही, इच्छा केली ते पावलो. अशी तुमच्याकडं बुद्धी आहे, असा विवेक आपल्याला म्हणून आपण पाहिलं पाहिजे. बुद्धीमध्ये विवेक केला पाहिजे. अरे बाहेर काहीच नाही, परमात्म्याशिव दुसरं काहीच खरं नाही. देवा वाचून येरते माईक दुःखाची जनकी नाही आधी अंती अवसान. देवा वाचून बाकी सगळं खोटं आहे, मिथ्य आहे, कल्पित आहे. आपल्या बुद्धीत कळालं पाहिजे. कुठं कळालं पाहिजे? परमार्थ बुद्धीनं करावं, विवेकाने करावं, भावनेनं करू नये. भावनेचा परमार्थ कुणीकडे नेऊन घालीत असतो. अरे भावनेचा परमार्थ मेंढ्यात शिरले लोक देव समजून. कशाचा परमार्थ? मेंढ्याला देव, आणि मेंढ्यासंग राहिली लोक त्या बाळूमामाच्या. लेंड्या खाल्ल्या प्रसाद म्हणून. लेंड्या खावा का माणसाने? कोणाच्या? मेंढ्याच्या. काय म्हणून खाल्ल्या? म्हणजे भावना आहे ती. आरती काय चालली, आता हजारोनी लोक चालले तर नळडवला, केवळ भावना आहे. तिथं काही सांगणारे नाही, काही नाही, कीर्तन नाही, काय नाही, पंक्तीची पंक्ती. 7 क्विंटल गहू उडायलीत. इथून 10-12 बाया जात्या स्वयंपाकाला रोज. पहा तुम्ही कुठं चालले आधी स्वयंपाकाला, कुठं? भावना आहे का कळून घ्यायचं आहे तिथं. केवळ काय भावना, आणि काय नाही आरती आणि प्रसाद. केवळ भावनेच्या पोटी पडून माणसं फक्त, आणि भावनेचा परमार्थ आज एकाला म्हणीन तो दुसऱ्या देवाला धरील. जीवाजी बुवाला तिकडं सोडून दिलं, गेला भांडाऱ्याला, इकडं भांडारा लावू. ते भावनेचा परमार्थ आहे. भावनेचा परमार्थ तुम्हाला कुणीकडे घालील? परमार्थ विवेकाचा असावा. कशाचा असावा? विवेकाचा. विवेकाने आपल्याला खरं खोट्याचा निवाडा करता येतो. काय खरंय? त्रिगुण, आसार, निर्गुण. हे कशाने कळालं? भावनेनं का विचाराने? विचाराने कळालं. त्रिगुणात्मक हा जो पसारा आहे सगळा, तमगुण, रजगुण, सत्वगुण, हे सगळा पसारा आसार आहे, कल्पित आहे, खोटं आहे, टाकाऊ पदार्थ आहेत. आसार आहे, सार नाही. ते शरीर सार नाही, इंद्रिय सार नाही, प्राण सार नाही, मन सार नाही, बुद्धी सार नाही. आसार हे सगळा आत्मा सार आहे. सार कोण? म्हणून हा हरिपाठ आहे. तो हरी आहे, आत्मा आहे ना, आत्मा मी आहे असा विवेक करणं बुद्धीमध्ये. महाराज म्हणतात तिला लहान समजू नाही, ठेकुटी मानू नाही. लहान नाही तुमची बुद्धी, फार मान आहे. हे सगळं आसार आहे. जे जे दिसतं इंद्रियाने ते सगळं खोटं आहे. तुमच्या इंद्रियाने जे तुम्हाला दाखविलं ते सगळं कसं आहे? खोटे. अशी आपली बुद्धी झाली पाहिजे. मग तो देव जरी तुमच्या पुढं चतुर्भुज मूर्ती उभी आली, इंद्रियाने कळाला खोटा आहे. इतकी ताकद पाहिजे तुमच्या विवेकात. देव जरी पुढं उभा राहिला तुमच्या काय घेऊन? चतुर्भुज. तर तुमची इतक्या बुद्धी की तो दिसतो ना इंद्रियाने, मग देव इंद्रियाचा विषय नाही असं मी शास्त्रात ऐकलं ना, असं मला कळालं. देव कशाचा विषय नाही? इंद्रियाचा विषय. आणि जे जे इंद्रियाने कळत असतं ते खोटं असतं. काही कळू द्या मला, कशाने? इंद्रियाने कळू द्या. ते कसं आहे? चल तू देव नाही, चल सरक बाजूला. अशी बुद्धीची तुमची काय पाहिजे? तयारी. इंद्रियाचा विषय परमात्मा नाही. ध्यानात द्या. इंद्रियाने जे कळतं ते खोटं आहे. काऊन? इंद्रियच खोटे. इंद्रियच कसे आहेत? मुळात माया कार्य आहेत, ते खोटे आहेत. आणि खोट्या इंद्रिय खरं कसं दाखवतील? खोटे इंद्रिय. खोट्याला खरं कसं कळल? खरं कळल खऱ्याला. खोट्याला कसं खरं कळल? म्हणून इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच भावे. इंद्रियासवडी लपू नको. लपू नका. कशाच्या ठिकाणी? इंद्रियाच्या ठिकाणी. म्हणून निजबर्ती काढी सर्व माया
ही सगळी माया आहे. ईश्वरापासून पिंड ब्रह्मांडापर्यंत ही सगळी माया आहे. आणि हे माया कार्य असल्यामुळं निजवृत्ती, तुझी वृत्ती तुझ्या जवळ आहे, काढ त्याच्यातून. ही सगळी माया आहे. ही भुलीची माया. ही माया आपल्याला आवरण करती. आत्मा कळू देत नाही, जे आहे ते कळू देत नाही, नाही ते दाखवती. हीच माया आहे. हिलाच काय म्हणा, नाही तेचे कैसे झाले रे खेळ्या, नाही तेचे दिसू लागले रे, आरोप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाव ठेवले रे. म्हणजे नाही ते दाखवती ती माया. आहे ते दिसू देत नाही, नाही ते दाखवती. आत्मा आहे, कुठं दिसायला, कुठं कळायला आपल्याला, त्याच्याबद्दल कळून घेण्याची कोणाला इच्छा आहे? हां, म्हणून तळमळ नाही त्याच्याबद्दल. संसारातल्या गोष्टी मिळाव याची तळमळ आहे. म्हणून इथं ती आवरण करीत असती. आवरण करणं म्हणजे माझं स्वरूप मला न कळणं, यालाच काय म्हणा, आवरण, आच्छादन, झाकणं. लोपले ज्ञान जगी. काय जगात लोपलंय? खाणं पिणं राहणं हे लोपलंय का? अहो त्याच्यात अभ्यास चालू आहे, पुस्तकावर छापून आलं, टी व्हीत बी दिसायलं, स्वयंपाक करायला त्या बाया असं असं करावं पदार्थ पाहत्यात बाय, त्याच्याकडे पाहून करतात. असे गणपतीचे लाडू करा. कशा ते? हां, मोबाईलवर टी व्हीमध्ये असे मोदक करा, पाहत्यात आणि करतात त्या. म्हणून ध्यानात घ्या, ते लोपलं नाही. व्यवहार लोपला नाही. सगळे व्यवहारातच गुंतलेले, लोपला नाही, करायलेत ते माणसं. लोपलं फक्त ब्रह्मज्ञान, लोपला आत्मा, लोपले ज्ञान, ब्रह्मज्ञान लोपलंय. सच्चिदानंद ब्रह्म सांगणारे कोणी ऐकना, आणि ऐकणारे असते तर कुठं सांगणारे नसतेत, कुठं सांगणारे तर कुठं ऐकणारे नसतेत. असा अभाव झाला. म्हणून इथं महाराज म्हणतात, लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी. कोणाला माझं हित कशात आहे कळा ना. हित कळालं त्याला इकडं व्यवहारातलं, त्याला हितच म्हणू नाही. हित ते नोहे कन्यापुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ, ते हित नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात, आत्मज्ञान आपल्या बुद्धीच्या ठिकाणी होतंच निश्चित. ते वय आणि खरं बुद्धीचं, माणसाच्या बुद्धीचं वैभवाचे ब्रह्म कळून घेणं. संसार करणं फजिती आहे. संसारातल्या ज्या बुद्ध्या आहेत त्याची फजिती कोणाची असू द्या, गरिबीची असो की श्रीमंताची असो, रोग्याची असो की निरोग्याची असो, प्रजा असो की राजा असो, संसारात सगळे कसे येतं फजितीत वागायलो तर आपण का स्थिरता आहे, जीवनाला समाधान आहे? हां, नाही, सगळं अस्थिरच आहेत लोक. कोणी सगळे जन तरी देखे गुंतले प्रपंची, सगळे प्रपंचातच गुंतलेले. त्याला वेळ नाही, परमार्थ करण्याकरता, कळून घेण्याकरता वेळ नाही. 10,000 लोकसंख्या असेल मराठीची, काय केला 10 माणसं आली, किती लोकसंख्या असेल? 10,000. हां, नगरपालिका झाली म्हणल्यावर नगरपालिका 10,000च्या पुढं जेव्हा लोकसंख्या होत असते तेव्हा काय असती? हां, नाही तर मग अलीकडं ग्रामपंचायतीच असती. हो, म्हणजे 10,000च्या पुढं लोकसंख्या. माणसं किती आलेत? 10 टक्केवारी. ही परमार्थाची चाल आहे, ही इतकी परमार्थाची आवड आहे. आणि माणसं म्हणते तोरणाधारी मरणाधारी झालाच पाहिजे. कुठं? तोरणाधारी म्हणजे लग्नाला आणि मरणारा. आणि काय माती झाली इथून तर मसनवाट्या लोक होते. हां, मग काय चांगली काय झाली? माती चांगली होत असती का? म्हणून ध्यानात घ्या, लोकाचा वडकुंडकडे वेदे न करता प्रेरणा, सहजच विषयावरी वासना. वेदांनी काही सांगितलं नाही. वेदांनी सद्गुरूला शरण जा सांगितलं. तुम्ही नरदेहाला आले ना, अगोदर कोणाला शरण जा? सद्गुरूला. आणि नंतर मग तुम्हाला ग्रस्ताश्रम स्वीकारायचा का, वानप्रस्थ स्वीकारायचा का, ब्रह्मचारी स्वीकारायचा का, संन्यासी याचा, तिथून पुढं. पण अगोदर संसारात आले ना तुम्ही, म्हणजे जन्म मरणात पडले ना. नरदेहाला आले, जन्म मरणाचं ओझं घेऊनच आलेले आहेत. जन्म मरण तुमचं संपलेलं नाही. म्हणून अगोदर तू शरण जाय. कोणाला? सद्गुरूला. असं कोण सांगतं? शास्त्र सांगतं. असं कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितलं.
पण आपण मात्र सद्गुरूला न शरण जाता लग्न केलं. काय केलं आपण? हां, सद्गुरूला तर गेले नाही, ब्रह्मज्ञान करून घेतलं नाही, मी सच्चिदानंद ब्रह्म असं कळून घेतलं नाही. आणि आपण आपल्या मनानेच कशात उडी टाकली? लग्नाचं बंधन केलं. आणि मग एकदा ती उपाधी लागली की गुंतले तिकडंच. कुठं गुंतले? गिळले हो संसारे राखा काही खरे, दिदला करुणा करे मनुष्य देह सत्संग. आणि म्हणून त्यात मेळ्यात पडले तर त्याच्यात काही बाहेर निघायचं काही काय राहिलं नाही. लेकरन बाळन शिक्षण लग्न हेन तेन इवाईन जावाईन जे पसारा लावून घेतला चिटकून, त्याच्यातून शंभरात माशी पडल्यावानी बाहेर निघायचं कामच नाही. त्याच्यातच पुन्हा ती हो चिटकायली. तसंच झालंय हे संसारात. अरे म्हणून झडझडवून वहिलं आणि त्याच्यातून निघा बाजूला, ये भक्तीचे वाटेला मग तू पावशी अव्यंग. म्हणून आपली जी बुद्धी आहे, आपल्या बुद्धीत आपल्याला मी सच्चिदानंद ब्रह्म कळून घेता येतं. आणि ते अवश्य घ्यायलाच पाहिजे. त्याच्या वाचून जर तुमची बुद्धी दुसरं काही करू लागली तर तुमच्या बुद्धीची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. काय झाल्याशिवाय? काहून फजिती आहे आपली? आपल्याकडं बुद्धी नाही का? आपल्याकडं त्या बुद्धीमध्ये आपल्याला भावना करता येत नाहीत का? जन्ममरणाची निवृत्ती करण्याची, जन्ममरणातून पार पडण्याची. आणि बघा, जर तुम्ही जन्ममरणातून पार पडले नाही ह्या बुद्धीनं, आत्ता जी बुद्धी आहे तुमच्याकडं, ती बुद्धी एक दिवस पागल होणार आहे संसार करता करता. मी पाहिले बरेच माणसं पागल संसारात, काही कळना त्याला, काहीच कळना. असे काय पाहिले? पागल पाहिले. काय करता करता? संसार करता. मिळालं तर काहीच नाही, पण पागलपणा मिळाला तर काहीच नाही, पण काय मिळालं? पागलपणा. त्याला काही गावातलं कोण हे काय बोलायला लोक म्हणतील कोण आलं हे? काय नाही राहिली. काय करता करता? संसार करता शिनले बहु आणि दादल्या ऐकून आणले गहू. नवरा चिकला गहू आणले. ही पहा संसार करणारी ती बाई. हां, आणि मग गव्हाच्या दिवशी जेवली म्हातारी. मला येडी म्हणता कशी? काय जेवू घातली? म्हातारी. कोणती म्हातारी? ती कल्पना, ती वासना, ती अविद्या. ही म्हातारी काय घेतली? नवरा ऐकून पुन्हा दादल्या ऐकून आणि तिला जेव घातलं. तसंच चाललं आपलं. सीन आहे संसारात. संसारात काही मिळत नसतं. नीट ध्यानात घ्या, काहीच मिळत नसतं संसारात. पाहिलं नाही का आपण काय मिळत असतं संसारात? आयुष्य संपत असतं का मिळत असतं? आयुष्य गेलं नाही का मिळालं काही? का मिळाव आजचे जी नाही गे, पण कधी येणार आजचे दिवस? हां, नुसते अफवा आहेत का? आहे काही अफवा आहेत. हां, म्हणून अशा अफवा आहेत सगळ्या संसारातला. मिळत असतं. उकांड्याची दैना फिटत असती कव्हा? याचा उकांडा झाल्यावर माणसं म्हणते ते म्हातारे माणसं होतच असतंय. राजाचा गजाचा राजा, पण कव्हा? हां, सुरुवातच तुमची कव्हा करून आलेले तुम्ही. गर्भात परमात्म्याने तुम्हाला असणारं भेट दिली आणि मग तो आठवण करू लागला की मला बाहेर काढ, मी तो भजन करीन देवा. देवाने त्याला पाहिलं, त्याला बाहेर सुखरूप काढलं आणि तिथं त्याने आठवण केली. काय करशील? रात्रंदिवस तो भजन करीन. देवा मला या दुःखातून एकदा काढ. तो काय करीन? मी रात्रंदिवस भजन करीन. देवाला वाटलं करील बापा हे. त्याने विश्वास ठेवला आणि ठेवतो तो, म्हणून तुम्हाला जगू द्यायला. नाही तर त्या तुमच्या विश्वास उठल्यावर का ते म्हणतो चल आता इथलं संपलं, तू चल नरकाला आता. आणि मग बाहेर आल्यावर ते म्हणतो कव्हा ते आलडतं लेकरू. आणि ते सांगत ते तुला कव्हा म्हणलं मी भजन करीन, भोजन करीन म्हणलं. नाही बोळ आठवलं की सुरू केलं त्याने. मी म्हणलो होतं काय करीन म्हणून. बदलं तू माणूस. दुःख आलं की देवाला धरीत असतो, दुःख गेलं की विसरत असतो. म्हणून ध्यानात घ्या, आपली जी बुद्धी आहे तर आपल्या बुद्धीत खरं खोट्याचा निवाडा करता येतो. खरंच जर आतून आपण चिंतन केलं तर खरंच
काय खरं आहे या जगातलं? देह खरा आहे का? हां, आधी इथून सुरुवात करा. आधी देह काय खरा, अगोदरच काय खरा नाही? देह खरा नाही. आणि मग त्या देहच खरा नाही तर देह संबंधी पसारा, हे जर खरं नाही तर मग याच्या संबंधाने जो पसारा आहे तुमच्या भोवताली जमा झालेला आहे तो खरा आहे का? तो खरा नाही. हे खरं नाही तर मग याच्या भोवताली जे असणारा पसारा आहे तो बी काय नाही? खरा नाही. पिंडी दे स्थिती ब्रह्मांडी पसारा, हा सगळा पसारा आहे. बरं बघ, माणसं म्हणतात ना, आता तुम्हाला ज्या लग्नातल्या साड्या येतात ना ते निस्त्या पसारा आहे. उब्बक जाळायल्यात माणसं त्या साड्या. अहो ते टोपल्यावाले घे ना, त्या आमच्याच इथं आलं टोपलं त्याने, त्या दाखवले ही चलत नाही, ती चलत नाही, ती चलत नाही. ते म्हणले आता काय नाही, फोकूनच द्यायचं आहे. पसारा आहे तो, भंगार आहेत. त्या भंगारेवाले लोक घेईन त्याला. मग काय त्या भंगार आहे. तसा हा सगळा प्रपंच पसार आहे. काही खरं आधी दे काय म्हणून पिंडी दे स्थिती ब्रह्मांडी हरी वाचून सगळा पसार आहे. आणि तुम्हाला जर हरी नाही कळाला तर तुम्ही पसाऱ्यातच गेले, पसाऱ्यातच जमा आहेत. भंगार, तुमची गंती कुठं होणार? भंगारमध्ये. म्हणून हे सगळा पसारा आपल्या ठिकाणी विवेक आहे. म्हणून लक्षात घेतल्या पाहिजे गोष्टी. म्हणून हे प्रपंच हा असणारा जगत हे सगळं कल्पित आहे, खोटं आहे, मिथ्य आहे. आधी नव्हतं, पुढं नाही ना, आता दिसत असलं तरी खरं नाही असा पक्का निश्चय व्हा आपला. हे अगोदर बी नव्हतं जग, पुढं बी राहणार नाही ना, आता दिसत असलं तरी खरं नाही. म्हणून जे जे देखणे सकळ हे स्वप्नीचे मृगजळ. अरे स्वप्नातलं जसं मृगजळ खोटं आहे तसं आता हे दिसणारं बी मृगजळ. आणि हे संसार सगळा मृगजळ आहे. हे काय आहे? मृगजळेच नसतं, दिसतं पण खरं नाही ते. अशी आपली वृत्ती आपल्या बुद्धीत आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, सतत ह्या चिंतनात ह्याच बोधावर आपण आरूढ. जे जे आहे ते सगळं खोटे. जे दिसतं इंद्रियाने ते इंद्रिय खोटे आहेत. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय हे बी कसे येतं? खोटे. म्हणून चला वळू गाई, ह्या गाई येतात, यायला वळावा, यायला बाहेर जाऊ देऊ नका, हगंदारीकडे जाऊ देऊ नका, तोंड भरून यायची त्याला लय सवय आहे. म्हणून तिथून यायला वळा. बैसू कुठं बसू? स्वरूप स्थितीवर. कुठं बसायचं? स्वरूप स्थितीवर. म्हणून असं बसावं की कोणी उठ म्हणू नये, आणि असं बोलावं की कोणी झुट म्हणू नये. असं बोलावं माणसाने, कोणी त्याला खोटं म्हणू, आणि असं बसावं की त्याला कोणी उठ. आणि तुम्ही असे बसलेत की कोण तिथून उठावं लागणार आहे तुम्हाला. कुठं बसले तुम्ही? नाव रूपावर, जाती गोतावर, लक्षणावर. इथं बसले, इथून उठावं लागणार आहे. बालपणावर बसले तुम्ही, उठले का नाही? बसले नव्हते का? कुठं बसले होते? मग आता उठी तुम्हाला. आता तुम्हाला कोणी म्हणेन ये बाळ्या इकडे, बरं वाटेल का तुम्हाला? हां हां बाबा इकडे या, तर बरं वाटतं. मी कोण आहे? कुठं बसले जाऊन? बाबावर. बाबम बालपणावरून उठले, उठावं लागलं. तरुणपणावर बसले, मग तरुणपणावरून बी उठावं लागलं. आता म्हातारपणावर बसले. आता बसले कुठं? आजीवर बसले. आज्या झाले तुम्ही, तिथं बसले. आता तिथून बसावं लागेल का उठावं लागेल? मग आता तुम्ही जिथं बसले तिथून उठावं लागतं म्हणल्यावर ते बसणं खरं नाही. म्हणून इंद्रियावर बसले, प्राणावर बसले, मनावर बसले, बुद्धीवर बसले, ती खोटं आहे. तिथून उठावं लागेल. अरे आत्मस्वरूपावर बसा. कुठं जाऊन बसा? ब्रह्मस्वरूपावर. ताकद नाही कोणाची उठायची, काऊन की तिथं द्वैतच नाही राहिलं. अद्वैत स्थिती आहे. आणि जिथं द्वैत नाही, बघा, जिथं द्वैत नाही तिथं दुःखच नाही. द्वैताची झाडणी झाली गुरुच्या ज्ञानाने. असं द्वैतच राहिलं नाही, अद्वैत स्थितीवर आहे. म्हणून तिथं काय नाही? दुःखच नाही. आणि जिथं द्वैत आहे तिथं काही मिळू द्या, सुख नाही. द्वैत दुःख दर्शनम. द्वैत म्हणलं की दुःखाचंच दर्शन होत असतं. म्हणून ध्यानात घ्या, जिथं द्वैत राहिलं नाही तिथं बघा, तिथं कोणी तुम्हाला काही देऊ शकत नाही.
असं स्वरूप आहे, मीच आहे म्हणून निसंग तुमाशी असणे कट नाही, कटकट सावय निसंग. आता कोणताच संग राहिला नाही, निसंग स्वरूप असणारं माझं, कोणतीच कटकट नाही संसारात. तर सगळ्या कटकटीच्याचा काय काय आहे संसारात, सगळ्या काय येतात. हा पाऊस नाही पडला तरी कटकट, आणि आता पडला तरी नानाचं तर खालचं चटची बड असं सगळी काय पाणीचे कटकटच आहे ना. काय पिकलं तरी कटकट, नाही पिकलं तरी कटकट. लग्न केलं पोरायचं तरी कटकट, नाही केलं तरी कारण की ती आणलेली सून ती असणार तुमचं कसं ऐकन ती. आणि यायला काय वाटतं आमचं ऐकाव, आणि ती कसं ऐकन होय. मग सगळी काय काय कटकट. बरं कोणाच्या घरी नाही कटकट, कोणाच्या घरात कटकट नाही, असं घरच नाही, अशी हागणदारीच नाही की तिथं वास येत नाही म्हणून. सांगा मला, दाखवा निवडून की या हागणदारीत गेल्यावर काय येत नाही. असं असं असतं का बरं, हे बी कळत नाही का तुम्हाला. तशी कुठं बी काय काय कटकटचे. कोणाचं पोरगं चांगलं नाही तर कोणाची सून चांगली नाही, तर कोणाचा इवाई चांगला नाही, तर कोणाचा जावाई चांगला नाही, कोणाच्या पोरी चांगल्या नाही. म्हणजे अवघडच काम आहे का नाही. सगळं जमा आहे का कुठं चांगलं. हां याची प्रकृती चांगली असेल तर युहाचा ठेपा आला, युहाई गेले चालले. म्हणजे संसार हा सगळ्या काय ता कटकटच्या तुझे जवळ घडी तो संसार भई जोडी. म्हणून देत सारुनी माळमी घालीन हाती बोधाचा झेंडा मी, म्हणून भेदरहित वारीशी जाईन आईचा जोगवा मागण. म्हणून जे अभेद आहे जिथं द्वैत नाही, म्हणून एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी भेळाच. आणि ही बुद्धी आहे तुमची, ह्या इथपर्यंत नेऊन घालायची तुमची बुद्धी. कुठून काढायची, विषयातून काढायची, कुठून काढायची, इंद्रियातून काढायची, कुठून काढायची, मनातून काढायची, कुठून काढायची, त्या बुद्धीची विवेक करून ती बुद्धी आत्मस्वरूपावर नेऊन घालायची बस. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हारली. केवळ ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहिली बुद्धी. आता ती इंद्रियात बी येईन बुद्धी, विषयाकडे बी जाईन, कुठं राहिली ती फक्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. ऐम आत्मा ब्रह्म मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. आणि ती बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेल्यावर ती बुद्धी राहिली नाही, ती ब्रह्म झाली. काय झाली ती ब्रह्म झाली. कोण बुद्धी निश्चय, तिनं निश्चय केला मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. कोणी निश्चय केला, पहिला निश्चय टाकला तिनं मी देह नाही, देह माझा नाही, देह खरा नाही. हे पहिला मूळचा निश्चय होता तिचा. मी कोण आहे, देह आहे, हे नाव मी आहे, हे गाव माझं आहे, ही जात माझी आहे, मी जन्मलो आणि पुढं मरणार आहे. हे असा निश्चय, विपरीत निश्चय. याला कोणता निश्चय म्हणाव. जसं ते आपण ऐकलं त्या असणार सिंहाने निश्चय केला होता मी मेंढ आहे, हे माझा मालक आहे धनगर. असा काय केलता निश्चय केलता. कोणी कसं व्हालं 8 वर्षाची संगत तुटली असं होत असतं बघा. असं निश्चय कोणी केला. हां ते एखादच गेली ना आपली पहिली एक त्याची होत असं. बघा भांडं रोज घासलं तर निर्मळ राहतं, नाही तर 8-15 दिवस आहे काळ कुठं होतं ते. म्हणजे त्याला रोज घास. कपडे तुम्हाला हां पहिले जसं होतं नाही त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. म्हणून ध्यानात घ्या, आपला जो विषय चालला ती बुद्धी पहिलं जी समजीत होती तशी राहिली नाही. आता मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्यावर ती सासर घरी आली, तीच मुलगी आहे पण तशी नाही. मुलगी तीच आहे पण तशी नाही. हाक मारली की फळतच. अरे तरे ना 5 लिटरची तेलाची कॅन सांडली ती म्हणते सांडली चांगलं असतं. माई म्हणते सांडू द्या तेल सांडलेलं चांगलं असतं. बापा म्हणतो तिला काही कालमा करायचं नाही, तिच्याच लग्नाला आणलेलं आहे, दुसरं आणता येईल तिथं. आणि इथं इतकुसं जरी तेल सांडलं तर सासू म्हणते या अशी उधळ मग ती आणलीस काही तो पाय ना काय सांडायली. हां म्हणून इकडं जमत
नाही. इकडं सगळं तिला सोडून द्यावं लागत आणि ती सोडीत बी असती. तिथं इथं चालत नाही. तसं मला परमात्म्याकडे जायचं तर हे सगळं आजी टाकून आले सकाळी का हे सगळं टाकावं लागतं विचाराने. इथं पडणारच आहे देह पडल्यावर, पण आत्ता तुम्हाला विचार करून असं विचाराने टाकावं लागतं. विचारिता निरसले ते सहजच ते प्रपंच सांडले. याचा विचाराने ज्यांनी निराश केला सहजच प्रपंच मी देह नाही. इथून सुरुवात केली. देह माझा आणि देह खरा बी नाही. काऊन खरा नाही? बदल तू. काऊन खरा नाही? एका अवस्थेपुरता दुसऱ्या अवस्थेत नाही. काऊन खरा नाही? तो संपतो, त्याचं नावच संपणारा नष्ट होणारा. आधी देह काय खरा? म्हणून असा खरा नाही. आणि मी काऊन नाही? देह मी काऊन नाही? मी सच्चिदानंद, मी चैतन्य स्वरूप आहे. देह जडमुड अचेतन आहे. देह जीव आहे ते जड आहे, त्याला काही कळत. अचेतन आहे त्याला कळत. जड मूड आहे त्याला काही कळत नाही. जड मूड अचेतन आणि मी सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणून बघा, कोळसा आणि अग्नी दिसू दे एका ठिकाणी पण एक नाही. दिसू दे एका ठिकाणी कोण पण एक नाही. ते कोळसा वेगळा, अग्नी आपल्याला कळत नाही का बरं? हे कोळसा कसा आहे? काळा आहे. अग्नी लाल बुंद. कोळसा हाताला धरू देतो असा भरीता येत कसं धरू. अग्नी धरता येतो का? नाही. म्हणजे दोन आहेत का एक आहेत? ते दोन आहेत. दिसू दे एका ठिकाणी पण कसे येते तसे तुम्ही आणि देह आता इथं आहेत. तुम्ही बी आहेत आणि देह बी आहे, पण देह तुम्ही नाहीत आणि तुम्ही देह नाहीत असं विवेकाने कळलं आपल्याला. कशाने कळलं? विवेकाने कळलं. काऊन? ही देह दिसू नये आणि तुम्ही न दिसू नये. तुम्ही कशाने दिसत नाहीत पण आहेत. तुम्ही नाहीत का आता? दिसून का न दिसून? तुम्ही इंद्रियाने दिसले का मनाने दिसले का बुद्धीने दिसले? तुम्ही नाहीत का आता इथं? मग दिसून का न दिसून? न दिसून. बरं अनुभव नाही का तुम्हाला मी आहे म्हणून आता इथं? देह आहे हे बी तुम्हालाच अनुभव. इंद्रिय आहेत हे बी तुम्हालाच अनुभव. हां, प्राण चालू आहे त्याच्या हे बी तुम्हालाच अनुभव आहे. बुद्धी आहे हे बी तुम्हालाच आणि तुम्ही आहेत. हां, म्हणून आता पहा ध्यानात या. असं आपल्याला कळालं बुद्धीमध्ये हे सगळं. म्हणून देह आहे तर मग ते खरा नाही. देह आहे पण कसा नाही? खरा नाही. स्वप्न पाहिलं पण ते काय नाही? खरं नाही. तसं देह आहे पण खरा नाही. ढग पाहिले पण खरे नाही. तसं देह आहे पण खरा नाही. देहाचं नाव खरं नाही. गाव खरं नाही. जात खरी नाही. जात वित गोत कुळ शीळ हे सगळं खरं नाही. भजे का त्वरित भावना विक्त. भावनेनं मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं भजन कर, असं जाणून घे, असं कळून घे बुद्धीत. म्हणून तुझी बुद्धी इथं महाराज म्हणतात बरं देह खोटा आहे हे मला कळालं. मी खरं आहे. मी सतत आहे. मी कधी नाही. मी सतत आहे. आत्ता बी आहे, उद्या बी आहे, काल बी होतो. कसा कसा आहे मी? काल बी मी होतो, आत्ता बी मी आणि उद्या बी मी. हां, हा देह काल नव्हता. जर विचार केला तर हा देह कधी नव्हता? काल नव्हता. आणि हा देह उद्या राहील, राहणार नाही. आणि आता दिसत असला तरी खरा नाही. म्हणून तुम्ही खरे आहेत. तुम्ही जागृतीचे, स्वप्नाचे, सुसुप्तीचे, बालपण, तारुण्य, वृद्धाक्यात आहेत. हा देह नव्हता तरी अगोदर होते आणि हा देह पुढं जाणार आहे तरी तुम्ही आहे. म्हणजे तुम्ही कसे येतं? सत तुम्हाला कळतं म्हणून चित. आणि जे सच्चित हे ते आनंद स्वरूप आहे. आणि आनंद हे तुमचंच काय आहे? स्वरूप आहे. हां, तुम्ही मानलेलं आहे की हे असलं म्हणजे मला आनंद होईल, पण तो आनंद खरा नाही. तो कल्पित आनंद आहे, खोटा आनंद आहे. आनंद स्वरूप तुम्ही आहेत. म्हणजे सगळे लक्षणं देवाची तुम्हाला आहेत आणि तुमचे देवाला आहेत. देहाचे लक्षणं तुमच्या ठिकाणी बसत नाहीत. तुम्ही बसिले बळच पण ते टिकत नाहीत. बसिले तुम्ही ते टिकत ते निघून जाते. खोटं निघून जात असतं. म्हणून इथं जसं तो सिंह मी मेंढा आहे समजू लागला तसे तुम्ही बी मी देह समजायले. ज्या त्या सिंहाला सत्पुरुषाची भेट झाली, दुसऱ्या सिंहाची भेट झाली आणि त्याच्या लक्षात आणून दिलं मी सिंह आहे. काऊन नाही लक्षात? सिंहाची सगळी लक्षणं त्याच्यावर होती. मेंढाचं एक लक्षण त्याच्यावर नव्हतं.
म्हणून काऊन नाही लक्ष द्यायचं? हे ह्या गोष्टी काऊन नाही लक्ष द्यायच्या आपल्या? काऊन की जे परमात्म्याचे लक्षण आहे हे तुमच्या ठिकाणी बसले आणि जे देहाचे लक्षण आहे हे तुमच्या ठिकाणी बसतच नाहीत. बरं हे बी आपल्या बुद्धीत कळू नाही का? कळायला पाहिजे का नाही आपल्या बुद्धीत की देहाचं एकही लक्षण तुमच्या ठिकाणी बसत नाही, देवाचं एकही लक्षण तुमच्यावर वेगळं नाही. जसा देव आहे ते सगळे लक्षण कुठं बसते? हां, देव सत आहे आणि तुम्ही सत आहे. देव चित आहे, तुम्ही चित आहे. देव आनंद स्वरूप आहे, तुम्ही असं मानायला तयार नाही का? असं नाही. हां, आणि मानायला तयार नाही का? संतच ऐकणार. हां, बरं संताचं ऐकणार का ऐकून बी कळून घेईनात? हे बाप म्हणजे लय अवघड काम. ऐकता संताचं पण कळून घेत नाहीत. ह्या लोकांचं ऐकलं ते तुम्हाला कळालं, मानलं तुम्ही ते आणि तसा निश्चय केला. हां, हे नव्हतं तुमच्याकडं, पुढं राहणार नाही. आता आज आहे. आता हे लोक म्हणालेत म्हणून तुम्ही आज्या का मानलंय तुम्ही? त्यांनी मानलेलं आणि त्या आज्या पाज्या कवर राहणार आहे काय? हे आजोबा कवर राहणार? नवरदेव मानले तुम्ही का राहिले? नवऱ्या मानल्या तुम्ही का राहिल्या? अरे सगळं मानवी टाकून द्या विचाराने, याला बाजूला करा. म्हणून ज्यावेळेस त्याला कळालं आणि त्यांनी लक्षानं पाहिलं की मी सिंह आहे, जातीवंत कोणी सिंह, मग गर्जना केली त्यांनी मोठी. कोणी? तसं तुम्ही बी मी सच्चिदानंद ब्रह्म आहे अशी गर्जना करावं. कोण आहे? मी सच्चिदानंद परमात्मा आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मी तो वासुदेव तत्वता आहे ना, म्हणून तशी गर्जना करावं. मी देह नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, नाव नाही, ने गाव माझं नाही, ने काहीच खरं नाही. मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. म्हणून जो सच्चिदानंद आहे बघा, लक्षात घ्या, ह्या जगात 5 वस्तू आहेत, नाव आणि रूप आणि आस्ती भाती प्रिय. काय काय इथं जगात? एक नाव आहे आणि एक रूप आहे. आणि नाव आणि रूप हे माया कार्य. जे माया ते नाव आणि रूप हे मायेचं कार्य. आणि आस्ती भाती प्रिय हे पदे तिन्ही एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराज म्हणतात आस्ती म्हणजे आसनं, म्हणजे आसनं नावाचं नाही ना, आसनं रूपाचं बी नाही. आसनं नावाचं का? किती नावं बदलले? पोरग, रावसाहेब आणि आजोबा. की बघा, लहान होतं जावा काय म्हणलं? बाळ, पोरग. आणि नंतर त्याचं नाव रावसाहेब. मोठा झाला ना, दाड्या मिड्यावाला मस्त रावसाहेब आले, रावसाहेब. आता तेच रावसाहेब पुढं आजे झाले, आले आजोबा. रावसाहेबाचेच कोण झाले? आणि त्याच्याच पुढं असणार आजोबाही नाही राहिले, मडेराव झाले. लगेच कोण झाले? मडे. चला मड्याला, नाकाला खडकलो म्हणून बदलतं. हे म्हणजे नाव बी बदलतं आणि रूप बी बदलतं. म्हणून हे माया कार्य आणि आस्ती आसनं देव आहे. अस्तित्व कोणाचं आहे? आस्ती भाती प्रिय हे पदे. म्हणून आस्ती भाती म्हणून आहे, पण जो आहे तो परमात्म्याचा आहे. कोणाचा आहे? आणि मग तुम्ही आहेतच. हे नाव रूप खोटं आहे. हे जे आहे ना, हे नाव रूप हे गाडगं नाव असतं आणि त्याला आकार असतो गोल. तो आकार आणि ते नाव. आता ते फुटलं, गाडगं आहे, फुटलं. खापर आहे, रूप बदललं, नाव बदललं. बदललं काय? पण आस्ती आहेपणा बदलला का? आहेपणा मुळातच आहे. हां, गाडगं आहे, खापर बी आहे, चाक केलं, चाक बी लेकरांनी चाक केलं घोळून चाक बी आहे. आहे जे आहे तो परमात्मा आहे. आहेपणा कोणाचा? मग तुम्हीच जे सत आहे, सतच आहे, आहे रूपाने पाहिलं. सत सताला पाहिलं आहे रूपाने. जरा ध्यान घेऊन ऐका, थोडं सूक्ष्म आहे. तुम्ही तुम्हाला आहे रूपाने पाहिले. जे सत आहे ना, तीच कोणाला पाहिलं? आहे रूपाने पाहिलं. आहे काय आहे? सतच आहे. जे सत आहे तेच आहे रूपाने आहे म्हणून आहे. आणि जे अस्ति आणि भाती, भाती म्हणजे चैतन्य, भासायलं. ते त्या शरीरात कोण भासायलं? चैतन्य आहे का नाही? सर्व घटीराम देहादेही की एक, सूर्यप्रकाशक
इथं कोण आहे? एका जनार्दनी एकपणी उभा. कोणाची शोभा आहे? शरीराची, इंद्रियाची, प्राणाची का मनाची का घराची? कोणाची शोभा? चैतन्याची. अरे त्याच्यातून चैतन्य गेलं तर गावाची शोभा उडती. टकोऱ्याला हात देऊ म्हण. सगळे घरातले दारातले कोणी रांगोळी काढीत नाही दारात. काय गेलं? चैतन्य गेलं, प्रगटता गेली तर सगळं गाव उदास झालं. मग कोणाची शोभा आहे? शरीराची शोभा आहे का? आणि तो मी त्याला नटीला म्हणजे तुम्हाला वाटतं मी बरा दिसायला. कोणाला नटून? हां, त्याला नटीला, त्याला साबणी लावल्या, त्याला काय न केलं की तुम्हाला वाटतं मी चांगला दिसायला. कशाने चांगले तुम्ही? स्वरूपाने चांगले का देहाने चांगले? म्हणून इथं महाराज म्हणतात भाती आणि प्रिय. तुम्हाला काय आवडतं? केवळ आनंद आवडतो. काय आवडतो? आनंदचा. म्हणे आस्ती भाती प्रिय. जे सच्चित आनंद स्वरूप जे असणारा आत्मा आहे तो त्याला पाहला, सतच पाहला आस्ती रूपाने, चैतन्यच पाहिलं भाती रूपाने, आनंदच पाहला प्रिय रूपाने. मग आस्ती भाती प्रिय का सच्चितानंद रूप? सच्चितानंद. आता सच्चितानंद रूप हरीच आहे, आत्माच आहे. म्हणून सच्चितानंद जो आहे तो आत्मतत्व आहे. म्हणून इथं बुद्धीतमध्ये आपला विवेक झाला केला आपण, म्हणून तिला लहान म्हणू नाही. तेच ब्रह्म मी आहे असं बुद्धीत कळालं. तुमच्या बुद्धीत कळालं की जे सच्चित आनंद स्वरूप आहे तेच माझं काय स्वरूप आहे. आणि असं कळाल्यानंतर ती बुद्धी राहिली नाही. काऊन की बुद्धी अध्यस्त आहे, त्याला अधिष्ठान जो साक्षी आहे आत्मा आहे तो आहे. आणि मग त्या अध्यस्त बुद्धी अशी कळाली की राहिला कोण? बघा, सर्प अध्यस्त आहे. कवा कळाला? दोरी कळाली. तेव्हा दोरी कळाल्यानंतर सर्प कसा ठरला? कल्पित खोटा ठरला. माईक ठरला नव्हताच तो, मुळात पहिलाच नव्हता, आता तर नाहीच, पण पुढं बी. हां, म्हणून ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र स्वयं ब्रह्म कोणीतरी असे. विसरलं का? आहे होय, ते स्वतंत्र स्वयं ब्रह्म मीच असे. म्हणून ते स्वतंत्र स्वतः सिद्ध असणारं जे ब्रह्म आहे असा निश्चय झाला बुद्धी. तिला लहान म्हणू तुमच्या बुद्धीला. बरं, हां, तुम्ही लहान पैसे नसतील तर म्हणतील लोक काय ते लहान आहे असं. काय कशाला धरून? पैशाला धरून, वजनाला धरून बी लहान म्हणते. यायचं काय नाही, 40-50 किलोचं वजन आहे, यायचं 70-80 किलो वजन आहे. हां, तुम्हाला लहान तुमच्या आयुष्याच्या गणतेनी म्हणतील. हां, तुमचं 70-80 वजन मोठे येते आणि हे 10-5 वर्षाचं आहे. आणि खरं हिशेब केला तर उरफट आहे. ज्याच्याकडं जमा आहे आयुष्य त्याला लहान म्हणाली. आणि जे 0 बजेटवर आलं त्याला मोठं म्हणायला. त्याच्याकडे राहिलेच नाही आता काही, त्याला काय म्हणायला? त्याला मोठं म्हणायला तुम्ही. आणि ज्याच्याकडे लय मोठं आहे आयुष्य शिल्लक आहे त्याला काय म्हणायले? मग हे उरफाट आहे का? सोयीचं आहे तुमचं बोलणं? सगळं उरफाट आहे. म्हणून इकडं तुम्ही लहान मोठे म्हणाले, इथं लहान मोठं नाही, भेद नाही राहिला, द्वैत राहिलं नाही, एकच सगळीकडं परमात्मा आहे. तुम्हीच तुम्हाला पाहिले. देह पाहिले का? तुम्ही तुम्हाला पाहिले. इंद्रिय पाहिले का? तुम्ही तुम्हाला पाहिले. मन पाहिले का? तुम्ही तुम्हाला पाहिले. बुद्धी पाहिले का? तुम्ही तुम्हाला पाहिले. म्हणून हे सगळं खबाळा उडाला आणि तुम्ही तुम्हाला पाहिले. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे पाहिले ते तुम्ही तुम्हाला सन्मुख झालो. कैसा संत चरणी पावलो. मीच मला सन्मुख झालो, मीच मला पाहलो, माझंच मला दर्शन व्हालं जिकडं तिकडं. म्हणून अशी बुद्धी, म्हणून तेशी दीपाकळी का झाकुटी परी बहु ते जाते. असा सगळा आनंदच झाला आता. जिकडं तिकडं तुम्हीच हे तर कोणीच नाही. येणे रुची आम्हा एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत. आता मीच हे, बाकी भरला घनदाट मीच दिसे. हरी नाही दिसे. कोण दिसे? मी दिसे. तिकडं नका लोटू हरीकडं पुन्हा. मीच दिसे. जिकडं तिकडं कोण आहे? जिकडे पाहे तिकडे बाई हरी बिन दुजे नाही. आता दुसरं काहीच राहिलं नाही. हरीचं दर्शन. आता कोणीकडे वेगळं दर्शन घ्यायला जायची गरज नाही. म्हणून इथं परी बहु ते जाते प्रगटी तैशी सद्बुद्धी ते
ठेकुटी म्हणू नाही पार्था बहुती परी हे अपेक्षिते विचार सुरी जे दुर्लभ चराचरी मन सद्वासना म्हणून हे दुर्लभ आहे. काय काय दुर्लभ आहे? अरे नरदेह मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभ हो मनुष्य देहो देहुणा क्षण भंगुरा. नरदेह हा दुर्लभ म्हणून नरदेह मिळणंच पहिली कसं आहे? हा तुम्हाला मिळाला म्हणून काही त्याचं वाटतं ना हे ते मिळाला म्हणून त्याचं काय जी गोष्ट माणसाला दुर्लभ आहे पण सहज मिळाली त्याचं काही वाटत नसतं. हे डोळ्याचं काय मला वाटतं तुम्हाला? इतकुसा डोळा एवढं जग पाहला काही वाटतं का? चष्म्याचं 1500 रुपये दिले. किती मोजलेत? हां त्याला पुसू बेजार आहेत तुम्ही. कशाला? चष्म्याला. हां त्याला किंमत दिली ना. आणि शरीराला डोळा मिळायला काय दिलं? सहज मिळाला, फुकट मिळाला. त्याला काही द्यावा. जेव्हा डोळा असणारं नाही दिसायला मग डॉक्टरला द्यावं लागतं. 15,000ची लिस्ट टाका, 25,000ची लिस्ट टाका. आणि याला तुम्हाला जी लिस्ट टाकलेली तुम्ही किती पैसे दिले ईश्वराला? ही जी तुम्हाला लिस्ट टाकली ती ईश्वराला काय दिलं तुम्ही? आणि डॉक्टरने लिस्ट टाकली तर हां हो ते हां आता ते त्याची त्याला माहीत त्याला आपल्याला ते हां सांगितले 25,000 टाकली 10,000ची. तुम्हाला काय कळत त्याच्यात? लुटार टोळी आहे ती. हां तिथं काय बघा तिथं सौदा करता येत नाही. सौदा तुम्हाला शेंगदाणे घेताना साखर घेताना तिचा सौदा करता येईल तुम्हाला. मग डॉक्टरच्या ठिकाणी सौदा करता येत देव म्हणेन तितके देवा लागत येत. आपला विषय चालला की म्हणून इथं पार्था हे अर्जुना बहुती परी हे अपेक्षित जे विचार सुरी हे जे तुला अपेक्षित आहे ना मिळवायचं ना तो विचार कर. परमार्थ विचार म्हणून दुर्लभ हे शरीर मिळालं. दुर्लभ वस्तू आपल्याला मिळाली आणि जर तुम्ही इथं विवेक नाही केला, संत संगती नाही केली, नाही साधक झाले, नाही मोक्षाची इच्छा धरून जीवन जगायले तर असणारा दुर्लभ पवित्र देह मिळून बी त्याला काय नाही किंमत नाही. जन्माली वाया गेली. भक्ती नाही केली माझे म्हणून गुंतू मेली. आणि त्याच्या पुढं सत्पुरुषाची संगत घडणं, सत्पुरुष आपल्याला भेटणं, सत्पुरुषाची आपल्याला संगत मिळणं त्याच्यापेक्षा तर लय दुर्लभ आहे. मग ते काय मिळणं? बहु अवघड. संत भेटी, संत जीवनात उतरणं, संताची आपली भेट होणं हे तर फार काय मग अवघड गोष्ट आहे. आपल्या हातातली गोष्ट नाही. आपल्या हातात आता दे तर मिळालेलाच आहे. हातातली गोष्ट तर आपल्या हातात आता आलेलाच आहे. मोक्षरेखे आला भाग्याने नटलेला आहे. फक्त आपल्या हातात ते साधक आणायचं, साधक दशा प्राप्त करून घ्यायची, मोक्ष मिळण याची तळमळ करून घ्यायची. शमदम परती श्रद्धा समाधान ह्या वस्तू आपल्याजवळ परमार्थाचे साधनं ग्रहण करणे हे आपल्या हातात. हे प्रयत्नाधीने. चित्त शुद्ध करणं हे प्रयत्नाधीने. चित्त स्थिर करणं हे प्रयत्नाधीने. आणि आवरण घालणं हे संतांच्या संगतीत. संतांची भेट होणं फार अवघड आहे. म्हणून हे अपेक्षित विचारशी जे दुर्लभ चराचर हे दुर्लभ गोष्टी. आता कुठं सत्पुरुष असतो पण साधक नसते, कुठं साधक असते सत्पुरुष भेटत नसतो. ही जोड मिळणं कसं आहे फार अवघड गोष्ट आहे. तर म्हणून सद्वासना. कोणची वासना? सद्वासना, चांगली वासना. कोणची चांगली वासना? मोक्ष मिळविणे. चांगली वासना संताची भेट घेणे. चांगली वासना कोणती आहे? मुक्त होण्याची जिज्ञासा अंतःकरणात ठेवणे. भगवंत काही मी उद्धार पावीन अशी वासना हीच कोणची आहे? चांगली वासना. म्हणून ही वासना. आणि वासना 2 प्रकारची. वाईट बी वासना असती आणि चांगली बी. आपलं चांगलं व्हा, आपल्या शेजाऱ्याचं चांगलं व्हा ही कोणची वासना? चांगली. आपलंच चांगलं व्हा, शेजाऱ्याचं उगूच नाही. मला धर हाती शेजारीची कर माती. मुठीवर हात धरून त्या चाड्यावर ही कोणची वासना? वाईट वासना. हे म्हणून वाईट वासना नसून कोणची वासना असावं? हां चांगली. सर्व सुखी व्हावा, सगळ्याला आनंद मिळावा, लोकांच्या आनंदात आपल्याला बी आनंद व्हावा. नाही तर असे काही माणसं आहेत तर दुसऱ्याला जर आनंद झाला तर याला दुःख होतं, आणि त्याला जर दुःख झालं तर याला बरं वाटतं, प्रसन्न होतं. ते बरं झालं
घोडं मेलं त्याचं, लय फिरत होतं घोड्यावर बसून. हां, असे काय काय बरं झालं हो त्याचा ॲक्सिडेंट झाला, लय फिरीत होता गाडी घेऊन. हे असे लोक येतं दुसऱ्याच्या दुःखात सुख पाहणारे, अशी समाज झाला आहे. म्हणून असे लोक कधी सुखी होत नसते. तर म्हणून इथं महाराज म्हणतात सजवासना अनेका सारिका बहु असू जैसा न चौडे जोडे परिसू का अमृताचा लेशू देवगुणे. दृष्टांत दिला. हिरा आहे, त्याला गार म्हणू नये, खडा म्हणू नये. त्याची बघा, तो गारा अनेक असतात, तारकानी भरून आणता येतात, पण हिरा गार म्हणू नाही. गारीला हिरा तो अमोल असतो, त्याला किंमत, गारीला काहीच किंमत नाही, पण हिऱ्याला किंमत असते. पारख्याला माहीत असतो तो हिरा. एक हिरा त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काही मिळू शकतं. ते इतकुसाच असतो, लहानच असतो, पण त्याला काय असते, किंमत असते. गारा मोठमोठ्याला येतात, पण त्याला काय नाही. त्या उपाधी होत्या पड्या, अडचण करतात, त्या फेकून द्यावा लागत, त्या पवळीला लावा लागत त्यात. म्हणून इथं महाराज म्हणतात त्याप्रमाणे जैसी ही बुद्धी महाराज म्हणतात, किंवा अमृताचा एक जरी थेंब तुमच्या जिभेवर पडला तर अमरत्व प्राप्त होत असतं. गिलासानी जरी लिटरनी पाणी पिले तर काय होणार नाही, किंमत नाही त्याला. पिऊ नये असं बी नाही, आणि प्यावात असं बी नाही. आणि एक जरी थेंब तुमच्या जिभेवर पडला, कशाचा पहा ना तुम्ही. आपण कथा ऐकतो का नाही, हरळीवर पडला तर म्हणा हरळी वरून जरी जळाली तर आत जितीच असते. कावळा कधी मेलेला पाहिला का तुम्ही म्हातारा होऊन? हां, कारण की त्यांनी तोंड घातलं होतं म्हण कुंभात त्या चोचीला, आणि नुसतं तोंड घातलं होतं, किती गेलं त्याच्या पोटात कोणा ठाऊक. पण तितक्यातच कावळा म्हातारा होऊन मेलेला कोणी पाहिला नाही. हां, चिटका आलेला पाहिला, असा पाहिला होता, पण मवय होऊन म्हातारा मेला, कावळा मेला असा पाहिला. एक थेंब जरी तुमच्या जिभेवर कशाचा पडला, अमृताचं तर अमृत येतं. तसं तुमची बुद्धी परमात्म स्वरूपाकडे गेली तर अमृत जीवन होत असतं. असं व्हायचा कोठे आठवची नाही. तैशी दुर्लभ हे सुबुद्धी जिये परमात्माची अवधी दैसा गंगेशी उदडी निरंतर. जशी ती गंगा वाहत समुद्रात गेली, बस संपलं तिचं. तो का म्हणे गंगा समुद्री म्हणून तुका म्हणे गंगा समुद्री सागर एक होत अवघ्या उर्मी होती एक माई. सगळ्या तिचं धावणं बंद, तिचं वाहनं बंद, तिचा गढूळपणा बंद, तिची नामी रुंदी बंद, ती सागर झाली. तशी तुमची गंगा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गेली, बस संपलं. तिथं नाव नाही, रूप नाही, जात वीत गोत सगळं संपलं, परमात्म रूप झाली. म्हणून तुमची बुद्धी राहिली नाही, ती ब्रह्मरूप झाली. म्हणून इथं महाराज म्हणतात त्याप्रमाणे दृष्टांत दिला, त्याप्रमाणे एरा ते दुर्मती जे बहुधा असे किरटी विकरती तेत निरंतर रमती अविवेकी. आणि जे अविवेकी आहेत ना, ज्याला विवेक नाही ते रमतात कुठं, या संसारात. विवेक नाही, सांख्यशास्त्र पाहायचं नाही, संतांची संगत करायची नाही, आणि मग ते जे त्याची बुद्धी कुणीकड संसाराकडं वाढावे, संतानग्रही व्हावे, धनधान्य ही चक्करी हाव संसारिक. म्हणून हे सगळे लोक बुद्धी असून संसाराला लागले. काय असून? बुद्धी नाही का? परमात्मा कळत नाही का? खरं खोटं कळत नाही का? सत असत कळत नाही का? पण त्याची बुद्धी अविवेकी झाल्यामुळं संसाराला लागले. आणि मग संसार करता करता करताच एक दिवस शरीर जातं, बुद्धी जाती, आणि मग तो राहतो पण दुसऱ्या शरीरात, गाढव्या कुत्र्याच्या मांजराच्या डुकराच्या शरीरात जीव जातो. कोण जातो? कळालं नाही. कोण जातो? जीव जातो. आणि काय न कळाल्यामुळं? देव न कळाल्यामुळं. काऊन कळाला नाही? संतांची संगत केली नाही. काऊन नाही केली? विवेक राहिला नाही. विवेक शीन बुद्धी राहिली नाही, विवेक नाही त्या बुद्धी, म्हणून ते बाकीचे करीतो. म्हणून इथं महाराज म्हणतात, म्हणून इथं या पार्था स्वर्ग संसार नरक अवस्था आत्मसुख सर्वथा द्रष्ट नाही. म्हणून त्याला आत्मसुख मिळत नाही. एक तर तो इथं पुण्याच्या नादी लागल आणि स्वर्गात जाईल जीव, नाही तर इथं पापाच्या नादी लागून नरकाला जाईल. काय काय करील इथं देव? एक तर पाप करील,
नाही तर एकतर पुण्य करील. आता पुण्य करता करता पाप होतच असतं आणि कधी कधी पाप करता करता बी पुण्य होत असतं. त्याचा काही हिशेब जेवता जेवता खडा बी लागत असतो. तसं काही नसतं, किती निसलं तरी बी काय लागतो. तसं कर्म करीत असताना पाप जरी करीत असला तर काय होत असतं, पुण्य होत असतं. आणि पुण्य करीत असला तरी बी पाप होत असतं. मग दोन्हीचं फळ वेगळे येतं. पापाचे फळी दुःख, पुण्याचं फळी सुख. मग तेव्हा असणारं स्वर्गाला जाईल, अमृत पिईल. इथं नाही चहा भेटत त्याला, पण तिथं अमृत पिईल. काय करून गेला, पुण्य करून गेला. चिंतामणीच्या सडका आहेत, त्या सडकाला फिरल, ऐरावतावर बसल. उर्वशी आहेत त्याला, चिंतामणी आहेत त्याला, कल्पवृक्ष येतं, पारिजातक, अशा असणारा विशेष भोग. कसे भोगील तो, पण कवरक पुण्य येतं. पुण्य संपलं की हे श्रीमंती येतं, मस्त फिरू लागला. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, इकडं विमानात बसून. आणि ते पैसे संपल्यावर मग लागला रोडवर माती टाका. काय संपले, जसे पुण्याचे पैसे संपले, आला डुकराच्या जन्माला, इंद्र उंदीर झाला. म्हणून इथं महाराज म्हणतात, नरदेह जर तुमच्या बुद्धीनं विवेक जर केला तर विवेक करता करता हातामध्ये ब्रह्म कळालं. काऊन की विवेक म्हणजे काय, खरं खोट्याचा निवाडा, सत असताचा निवाडा, यालाच काय म्हणा. मग खरं काय हे सगळं खोटे. इंद्रिय खोटे आहेत, प्राण खोटे आहेत, मन खोटे, बुद्धी खोटी, पिंड खोटं आहे, ब्रह्मांड बी बस हे सगळं खोटं आहे. जे जे देखणे सगळं हे तर स्वप्नीचे मृग जळ. म्हणून चिंतीचरण कमळ बापरकमा देवरी. म्हणून देवाचं भजन करायचं हे खोटं आहे. म्हणून देवाचं भजन करायचं देव खरा आहे. म्हणून देवाचं भजन करायचा देव आत्मा आहे आणि तो आत्मा मी आहे. म्हणून देवाचं काय करायचं आणि यायचं काऊन भजन करायचं नाही, हे सगळं खोटं आहे. हे जे जे आहे ते कसं आहे, खोटं आहे. म्हणून देवाला भजायचं, देव आपला करायचा, असं आपल्या बुद्धीत तिला लहान म्हणू नाही. काऊन की ती तुमची बुद्धी ब्रह्म होत आहे. ती बुद्धी मी सच्चिदानंद ब्रह्म असं कळून घेते. म्हणून विवेकावर ठवा बुद्धीला, विवेकाने कळून घ्या खरं काय कुठं आहे आणि खरा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा दुसरा कोणी नाही तर माझ्या हृदयात आहे. हृदय शरीरात आहे, शरीर हात आहे. किती जवळ काम आलं. चला तुम्हाला देव दाखवतो, 50,000 भरा. किती लांब नेऊन घातलं या. पिऊन आलेला पिऊन हे पेलेलाच. पेणारे काय झाली, भेट झाली. ह्या पेणाऱ्याने त्याला उचललं, गाडीत टाकलं, कुठं नेलं, देवाला. लय मोठे देव दाखविली. हे पेलेलंच ना, आणि हे बी पेलेले लय जोड लागती तफात. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. म्हणून इथं देह आहे, देहामध्ये हृदय आणि हृदयात आत्मतत्व आहे. काय काय हे हृदयात. आता कुठं आहे हृदय, हृदय कुठे आहे, तुमच्या घरी आहे का इथे, इथे. हां, आणि त्या हृदयात कोण आहे, आत्मा आहे, राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे. सर्वांच्या हृदयात आहे. पुन्हा तुम्हाला सगळ्याला बघा, मी गरीब आहे, मला कशाचं हृदय असं आहे का, होय. आम्ही असे ह्या जातीचे आम्हाला कशाचं हृदय असं आहे का. देशमुखाला बोराड्यालाच हृदय दिले असं आहे का. सगळ्याला काय हृदय. आमच्या सगळ्याच्या हृदयात कोण आहे, राम आहे. आता कुत्रीला हृदय, कुत्र्याला बी हृदय, पण त्या हृदयात राम आहे असं त्याला सांगितलं तरी कळत नाही आणि त्याला कळून बी घ्यायचं नाही. कोणाला, तिथं हृदय नाही का, त्या हृदयात राम नाही का. हां, त्याला कळवतो का, हां, ते स्वतः कळवतो का दुसऱ्याकडून कळवतो. आणि तुम्हाला हृदय आहे, शरीर बी, आणि त्याच्यात राम बी आहे, आणि ते तुम्हाला तुमच्या बुद्धीत कळतो बी, आणि कळतो बी, कळून घेता बी येतो. आणि कळाल्यानंतर, राम कळाल्यानंतर सुखाचा आराम होतो. सुख कुठं पाहायची गरज नाही. तैसा हृदयामध्ये मी सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणून असे अविवेकी लोक विषयात गुंतलेले आहेत. म्हणून आपण विवेक करावा बुद्धीमध्ये, आणि हृदयात जो परमात्मा आहे तो जाणून घ्या. आणि मग हृदयातला परमात्मा कळाला, मग सुखासाठी कुणीकडे हिंडायची गरज नाही. आनंदासाठी सुख, कुणीकडे समाधानासाठी सुख, कुठेकडे पाहायचं काम नाही. झाले समाधान, मग काय समाधानात झाले. आत्ता उठावेशे, आता मन तिथून उठ. समाधान झाल्यावर कशाला उठन मन.
जिथं समाधान होत असतं तिथं मन बसत असतं. तसं समाधान झालं, आता मन काही उठायला तयार नाही, आता उठाविषयी म्हण महाराज म्हणतात. आणि मग असं चिंतन तुमच्या विवेक करणाऱ्या बुद्धीत तुम्ही केलं आणि आत्मतत्व जाणून घेतलं. तेच खरं बुद्धीचं काय वैभव आहे. बुद्धीची वैभव अन्य नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी पुंडलिका वरदी.